नाही म्हणून फार मोठी नाराजगी शेतकरी बांधवांमध्ये आहे। माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे का ज्यांचे कामं झाली त्या सिनियरिटी प्रमाणे त्यांचे बिल, आता केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा, याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या। तर ह्या अडचणी निर्माण होणार नाही याच्यामध्ये विशेषतः आपण लक्ष द्यावं। आणि मंत्री महोदयाच्या माध्यमातून आज गोगोले साहेब नाही आहे परंतु मकरंद पाटील तरी आहे। मी तर म्हणलं पहिले की कोणी मंत्री नाही, परंतु पाठीमागे बसलेले मकरंद पाटील आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये आज जाती जातीमध्ये होणारे भांडणं, मॉब लिंचिंग असे हे प्रकार पाहिल्यानंतर निश्चित आपण पाहिलं नांदेडला घडलं, जामनेरला घडलं, जळगावला, अशा अनेक ठिकाणी काही जे गावगुंड असतात, काही जे चुकीच्या मार्गाने लोक याच्यामध्ये एकमेकाच्या धार्मिक भावना भडकून ज्या पद्धतीने वातावरण खराब करू लागले आणि विशेषतः मायनॉरिटी समाजालाच त्याला टार्गेट केला जातो। आमच्या सिल्लोडमध्ये पाहिलं तर कोणी म्हणतो बांगलादेशी आहे, कोणी म्हणतो कुठलचे आहे। अरे आम्ही म्हणतो बांगलादेशी असेल तर जरूर त्यांच्यावर कडक कारवाई करा, परंतु जे आपल्या देशाचे लोक आहे यांच्या विरुद्ध अशाच पद्धतीने वागल्यानंतर काय भावना होईल याच्याकडे विशेष लक्ष देणं फार जरुरी आहे। अवैध धंदे, दारूचे आपण भट्ट्या पाहिल्या, पत्त्याचे क्लब पाहिले, तर आमच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामधली गोष्ट सांगू लागलो। जोपर्यंत हे नंबर 2चे धंदे बंद होणार नाही तोपर्यंत हे जे जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर असेच लोक आहे का जे पैसा कमवतात फुकटचा आणि तो पैसा वेगळ्या मार्गाने खर्च करतात, याच्याकडे आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे। आज शाहू आंबेडकर यांच्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा, ओबीसी आरक्षणाचा, बंजारांचा, धनगरांचा, मुसलमान, आदिवासी अनेक प्रश्न आहेत। त्यामधले विशेष पाहिला तर सर्व समाजाला आपण हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून देतो बोलले। मग हैदराबाद गॅझेट आणला लोकांनी, तो शासनाकडे दिला, तो कमिटी समोर दिला, परंतु ज्या पद्धतीने एकदा निर्णय व्हायला पाहिजे तो निर्णय होत नाही। म्हणून सर्व समाजाची लोक सरकारकडे, अधिवेशनाकडे त्यांचा डोळा असतो का या अधिवेशनामध्ये काही घोषणा होईल का, सरकार काहीतरी धोरणात्मक निर्णय घेईल का। अशी जी आता रस्त्याची परिस्थिती पाहिली तर अनेक मराठवाड्यामधले रस्ते खराब आहे। अनेक आमदार महोदयांनी त्यांच्या भावना ज्या मांडल्या त्या भावनेमध्ये सत्यता आहे। पावसाळा पहिले 4 महिन्याचा असायचं, आता 6-6 महिने पाऊस पडतोय आणि तोही पाऊस असा पडतो का त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही। कुठे 65, कुठे 70, कुठे 100 मिलीमीटर, कुठे 125 मिलीमीटर। तर याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर जे रस्ते खराब झाले। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सरकारला विनंती करायची आहे, मी सरकारी पक्षाचाच आमदार आहे पण मला ही विनंती करण्याची जी वेळ आली, बोलणारे सर तुम्ही पाहू लागले कशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये। ग्रामीण भागाचे रस्ते इतके खराब झाले का त्या शेतकऱ्याचे रस्ते तो सोडा, परंतु जे प्रमुख गावाला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची दुरवस्था झाली। त्याच्यासाठी विशेष काहीतरी सरकारने नियोजन करायला पाहिजे। महाराष्ट्र राज्याच्या मध्ये अनेक मुख्यमंत्री आतापर्यंत होऊन गेले, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे धोरणात्मक निर्णय घेतले त्यामध्ये STBTचा असेल, त्यामध्ये मलनिसरणचा असेल, पाणी पुरवठाचा असेल, अंडरग्राउंड ड्रेनेजचा असेल, त्याच्यामुळं ते टाकल्यामुळं आता रस्ते खराब झाले। मग त्याच्या दुरुस्तीला पैसे द्यावं लागेल। शहरामधले बी नगरपालिका हद्दीमध्ये असे अनेक रस्ते आहेत का जे आपण अंडरग्राउंड ड्रेनेज केल्यामुळं ते खराब झाले। त्याच्यासाठी विशेष कुठेतरी एखादी मीटिंग मंत्री महोदयांनी किंवा उपमुख्यमंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी लावायला पाहिजे। हे भूमिगत गटर झाल्यानंतर जे रस्ते खराब झाले त्याच्या दुरुस्तीसाठी आज राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था आपण पाहतोय का रात्रीच्या वेळेस PSC मध्ये कोणी डॉक्टर राहत नाही, जिल्हा रुग्णालयामध्ये राहत नाही, तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये राहत नाही आणि त्यामुळं फक्त त्या गरीब माणसाला एखादी गाडी करणं, एखादी ॲम्ब्युलन्सने घेणं किंवा प्रायव्हेट गाडी करून 10-10, 20-20 हजार रुपये खर्च करावे लागतात। तर आरोग्य विभागाने हेही आदेश द्यायला पाहिजे का कमीत कमी एक डॉक्टर तरी तो जिल्हा उपरुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल त्या ठिकाणी त्यांनी राहावं। आणि त्यांच्या ज्या रिक्त जागा आहे, एकीकडं आपण जो तात्काळ जागा भरण्याचं आश्वासन दिला गेल्या अधिवेशनामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही। तर ह्या पद्धतीने अध्यक्ष महोदय मी आपल्याला जबाबदारीने बोलू लागलो की विनाकारण त्यांना रेफर करतात।
डॉक्टर आपण त्यावेळेस इतकी मोठ्या इमारती बांधल्या, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा दिल्या सरकारने, आणि डॉक्टर लोक त्या ठिकाणी आपली जबाबदारी व्यवस्थितशीर पार पाडत नाही. फक्त रेफर करणं, जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून देणं. त्या घाटीमध्ये इतकी गर्दी झालेली आहे का त्या ठिकाणी पेशंटला ॲडमिट केल्यानंतर बेड बी मिळत नाही, अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आपण पाहतोय. विशेषतः आपण अनेक ठिकाणी आज राज्य सरकारने जो निधी दिला, जो पैसा दिला, त्याच्यावर थोडाफार शेतकरी सक्षम झाला. नाही तर शेतकऱ्याची अवस्था फार दुर्दैवी आहे. दुर्दैवाने आम्हाला इथे बोलण्याची पाळी येते का शेतकरी बांधव जे आत्महत्या करू लागले त्याचे कारण तरी शोधावे लागेल. कशामुळे शेतकरी बांधव हा आत्महत्या करतो? त्याच्या मालाला भाव मिळतो का नाही, त्याला बी बियाणे चांगले मिळतं का नाही, का त्यांना बोगस बी बियाणे मिळतात किंवा बोगस खतं मिळतात, औषधं, हे सर्व पाहिलं तर निश्चित आपण कुठंतरी शासनाच्या वतीने असा आदेश काढायला पाहिजे का तालुका लेवलवर फक्त कागदावरचे अधिकारी नको चेकिंग करणारे, त्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या दुकानावर जाऊन चेक करायला पाहिजे. त्या शेतकरी बांधवाचा जसा पूर्वी आपण एक बांधापर्यंत जाण्याचा आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आणि त्यानुसार कृषी विभागाचे काही अधिकारी त्या गावाला जाऊन मुक्काम पण केलं. एक दिवस त्या खेड्यामध्ये झोपल्यानंतर काय होतो, सकाळी उठल्यानंतर त्या शेतकरी बांधवाची काय अवस्था आहे, त्याचा सकाळचा दिनचर्या जो 5 वाजेपासून सुरू होतो तर संध्याकाळपर्यंत त्याला किती अडचणी येतात. जोडधंदा निर्माण करायला पाहिजे शेतीला, आणि शेतीला जोडधंदा करायचा असेल तर जोपर्यंत आपण सबसिडी किंवा त्यांना गाई किंवा म्हशी देणार नाही तोपर्यंत जोडधंदा होणार नाही, आणि जोडधंदा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शेतकरी सक्षम होणार नाही. अशा अनेक बाबी आज आपण बघतोय का शासनाच्या वतीने जे काही लोक आपल्या दबावाखाली, काही पक्षाच्या, त्या लोकांना प्रत्येक एक समाजाला टार्गेट केला जातो. काही गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे बी रद्द व्हायला पाहिजे, आणि विशेषतः सत्य पाहायला पाहिजे. फक्त एखादा मुसलमान असला म्हणून त्याच्यावर कारवाई करायची, ही जी पद्धत आजकाल चालू झाली ही चुकीचं आहे. जो गुन्हेगार आहे तो कोणत्याही जातीचा असू शकतो, कोणत्याही धर्माचा असू शकतो. प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये काही लोक असतात समाजकंटक, आणि त्यांच्यामुळं पुरा समाज बदनाम होतो. याच्याकडे ही विशेष लक्ष देणं फार जरुरीचं आहे. बेरोजगारी, तरुणामध्ये जे ड्रग्स आणि आपण पाहतोय जे नशेले पदार्थ काही ठिकाणी शाळेच्या ठिकाणी मिळतात, कॉलेजच्या ठिकाणी विकू लागले, असे अनेक वर्तमानपत्रामध्ये आणि TV वर ब्रेकिंग न्यूज पाहिली तर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला, मी ही 26 वर्षापासून आमदार आहे, पण या 26 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या गेल्या 5 वर्षात, 6 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण होऊ लागली, ह्या परिस्थितीला बारकाईने आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जे पायाभूत मूलभूत सुविधा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये द्यायला पाहिजे ते देत नाही. आज आपण बघतोय का हमी भाव आपण डिक्लेअर केला, परंतु हमी भावाने भाव घेणारा बी पाहिजे. त्याच्याऐवजी मध्य प्रदेश सरकारने जशी सबसिडी दिलेली आहे का प्रत्येक मालाला भाव अंतर्गत जे काही त्यांचा, कोणाला 1000 रुपये असेल, कुठे 500 रुपये असेल किंवा अशा पद्धतीने प्रति क्विंटल त्यांनी जे सबसिडी दिलेली आहे भावाच्या बाबतीत, तर हे आपल्या राज्यामध्ये का होऊ शकत नाही? मध्य प्रदेश सरकार राज्य करू शकतो तर महाराष्ट्राला करायला काही हरकत नाही. जे जे हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षा कमी पैसे कोणताही व्यापारी त्या शेतकरी बांधवाचा रक्त पीत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आपण ज्या वेळेस हमी भाव दिला त्याच्या आत पैसे कोणताही व्यापारी जो कमी भावाने खरेदी करत असेल त्याच्यावर बी निश्चित कारवाई व्हायला पाहिजे. याच्याबद्दल या अधिवेशनाच्या कालच्या उत्तरामध्ये काहीतरी धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे का मध्य प्रदेशचा जो मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं तसे अनेक राज्य आहे का ते डिफरन्स डायरेक्ट देतात. आता पहिला माल शेतकऱ्याच्या घरामध्ये असतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो, ज्या वेळेस तो व्यापाऱ्याकडे गेला तर त्याला भाव मिळतो. मग फायदा कोणाचा होतो? व्यापाऱ्याचा. नुकसान कोणाचा होतो? शेतकऱ्याचा. तर शेतकऱ्यांसाठी विशेष काहीतरी योजना महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये केली तर निश्चित शेतकरी बांधवाचा ज्या काही आत्महत्या आहे ते कमी होतील. मी काही बोलणार नाही का ते दिल्यानंतर एकदम होणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यामध्ये जी नाराजगी आहे ती नाराजगी बी दूर होईल आणि शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, वॉटर गन असेल, ही नवीन जी कार्यपद्धत आहे त्याच्यामध्ये सबसिडी द्यावी. ही मी तुमचा हात पाहू लागलो की घंटीकडे चालला. तुमचा इशारा पाहिल्यानंतर मी
जरूर समजू शकतो का माझा वेळ संपला, पण दुसऱ्या आमदारालाही संधी मिळायला पाहिजे. जरूर आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि हे जे आजचा अंतिम आठवडा 293 वर जी चर्चा झाली, त्या चर्चेच्या माध्यमातून ज्या ज्या आमदारांनी त्यांच्या भावना मांडल्या त्याचा उत्तरमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे अशी आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या वतीने मी मंत्री महोदयाला, मुख्यमंत्री महोदयाला, उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद. माननीय सदस्य रईस शेख. अध्यक्ष महोदय, आपने मुझे 293 और अंतिम आठवड़े पे बोलने की अनुमति दी, इसके लिए धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पिछले 2 दिनों में मुंबई के विषय में सम्मान्य उप मुख्यमंत्री जी ने बहुत बड़े बड़े अनाउंसमेंट किए. 20,000 बिल्डिंगों को ओसी अभी मिलने वाली है. और अध्यक्ष महोदय, साउथ मुंबई में पगड़ी सिस्टम भी खत्म होने वाला है. इससे अध्यक्ष महोदय दुपट तीन पट एफएसआई जनरेट होने वाली है. लेकिन अध्यक्ष महोदय, मुंबई की ट्रैफिक, मुंबई की पार्किंग का प्रॉब्लम, इसके विषय में कोई बात नहीं हो रही. अध्यक्ष महोदय, 2014-15 में पूरे मुंबई की मोबिलिटी प्लान बनी थी, यानी एक जगह से दूसरी जगह जाना कैसे जाना चाहिए, उसमें कितना छोटे छोटे काम करना चाहिए, ये ब्लूमबर्ग करके एजेंसी है जो लंदन की जिसने ट्रैफिक प्लान की उसने बताया था. और 2,000 करोड़ रुपये का खर्चा था.